वायटी चॅनल प्रेझेंट मोकळा संवाद या अंतर्गत जे आपले प्रमुख पाहुणे आहेत आनंद फॅब्रिकेशनचे ओनर दीपक साहेब वानखेडे दीपक वानखेडे साहेब यांचं या मंचावर स्वागत आहे सर. आजची जी काही मुलाखत आहे ती को प्रेझेंटेड बाय A1 ऑटो गॅरेज, समाधान किराणा स्टोअर व शोभाई हार्डवेअर बजाजनगर यांच्यातर्फे या आजच्या मुलाखतीचे प्रायोजन केलेलं आहे. तसेच आजचे जे वाढदिवसाचे हक्कदार आहे ते शैलेंद्र राजपूत याचा आज 8वा वाढदिवस. त्याच्यासाठी शुभेच्छुक आजी आजोबा, काका काकू, आई वडील, मामा मामी व समस्त राजपूत परिवार यांच्यातर्फे या बालकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तसेच वायटी चॅनल कोल्हापूरकर यांच्यातर्फे या चॅनलला या बालकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूया आजच्या प्रमुख पाहुण्यासोबत मोकळा संवाद. सर, वाळूजामाडी सारख्या एरियामध्ये जसे की आपण काम करत असताना इथं कामगारांची जी पंढरी समजली जाते, परंतु कामगाराची पंढरी न करता आपण या ठिकाणी स्वतःचा असा व्यवसाय उभा केला. याच्या माग महत्वाचा उद्देश तुमचा काय आहे? सर, सर्वप्रथम मी हार्दिक तुमचं चॅनल आपण सुरुवात करत आहात. छान मार्ग निवडलेला आहे. सर, माझा व्यवसायाचा वेगळं मार्ग, स्वतंत्र व्यवसाय करण्याचा माझा जो दृष्टिकोन होता की सर्वप्रथम मी ज्यावेळेस इथं आलो होतो, प्रथमतः याची एक पार्श्वभूमी अशी की गावी माझं एक फॅब्रिकेशन होतं. मी वडिलांच्या सोबत वर्कशॉप मध्ये काम करायचं. तर मुळात काही कारणास्तव मला समजा इकडे येणं पडलं, म्हणजे वाळूज परिसरामध्ये जोगेश्वरी या MIDC. तर इथं येत असताना इथं ज्यावेळेस मी प्रथमच माझे मामा यांच्या जवळ राहत होतो, यांनी मला सजेस्ट केलं की कंपनीमध्ये जा. मी एक दिवस कंपनीमध्ये गेलो. तसं सवय नसल्या कारणानं स्वतंत्र व्यवसायाची पहिलीच पूर्व पार्श्वभूमी असल्यामुळे मी एकच दिवस काम करू शकलो. मी दुपारच्या मध्यंतरामध्येच तिथून वापस आलो. म्हणजे अडकायला कुठं नाही, तिथं असं बंदिस्त मला काम करण्याची सवय मुळात नव्हती प्रथमच. तर त्या कारणास्तव मी वापस आलो आणि आल्यानंतर मी मामाला सांगितलं माझ्याकडनं हे होणार नाही. आणि मामाला सांगितलं मी एक छोटस माझं वर्कशॉप इथं सुरू करू शकतो किंवा सुरू करावं असं मला वाटतं. तर बेसिकली इथं अगोदर ऑलरेडी 5-6 फॅब्रिकेशन होते. मामाने मला सांगितलं की तू इथं शॉप चालू करशील, इथं ऑलरेडी 5-6 शॉप आहे, त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये तू कसं करणार. त्यांचाही संशय जो होता तो बरोबरच होता, त्याच्यामध्ये काही वाव नाहीये. तर कारण असं आहे की ज्यावेळेस मी ग्रामीण भागामध्ये काम करतो तर ग्रामीण भागाची काम करण्याची शैली, काम हे वेगळे आणि शहरी भागामध्ये खास करून इंडस्ट्रियल एरियामध्ये जे काम आहे ते वेगळे. तर याच्यामध्ये आणि ह्या कॉम्पिटिशन मध्ये माझं टिकणं मलाही थोडस संशयास्पदच वाटलं किंवा मी करू शकतो नाही करू शकतो, कन्फ्युज होतो. पण एक विचार मनात होता की नाही, मला काम येतं, मला शॉप टाकायचं आणि मी स्वतंत्रच काम. विश्वास होता स्वतःवर. तेव्हा मी माझं शॉप चालू केलं इथं आणि बघता बघता मी या 5-6 फॅब्रिकेशन वाल्यांसोबत आणि इंडस्ट्रियल एरियामध्ये काम करताना सातत्य ठेवलं आणि त्यांना स्पर्धा दिल्या. आज रोजी माझं एकच एक शॉप आहे, बाकी हे 6 शॉपना मी स्पर्धा देऊन त्यांना मागे टाकलं आणि आज बऱ्यापैकी माझा व्यवसाय चालू आहे. मुलाखतीच्या सुरुवातीलाच हा प्रश्न विचारण्यामागे एक विशेष असं कारण आहे की मला दीपक साहेबांचा स्वभाव माहित आहे आणि त्यांनी इथं केलेले जे काही क्रांती म्हणता येईल. कारण वाळूजामाडी इंडस्ट्रियल एरियामध्ये टिकणं खूप अवघड असतं आणि म्हणूनच मुलाखतीला हा सुरुवातीचाच प्रश्न, कारण स्वाभिमानी वाहना त्यांच्या तिथून आलेला आहे की कुठल्याही कंपनीत अडकून न राहता, कुणाच्या गुलामीत अडकून न राहता एक स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं त्यांनी या ठिकाणी आला आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला. आणि नुसताच सुरू केला नाही तर यशस्वी वाटचाल त्यांची या उद्योग विश्वामध्ये त्यांनी सुरू केली. तर सर, मला विचारावं असं वाटतं की तुमचं बालपणाविषयी मला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा बालपणाविषयी थोडीशी सांगता येईल अशा आठवणी. सर, माझं जे बालपण आहे खूप म्हणजे जनरली सगळ्यांचं चांगलंच असतं, सगळ्यांचं चांगलं नसतं. तर माझं बालपण खूप सुखकारक गेलं. माझ्या वडिलांनी खूप सुविधा पुरवल्या, सगळ्या गोष्टीची म्हणजे त्यावेळेस
सोय होती माझ्यासाठी, त्या कारणास्तव मी म्हणजे हार्डवर्क कधी केलं नाही. माझं जास्त तर वेळ क्रिकेट खेळण्यामध्ये, कराटे क्लासमध्ये आणि शाळेमध्ये तर थोडी मुभा होती आणि सुख सुविधा जास्त असल्या कारणानं मी कधी हार्डवर्कवर विषय म्हणजे कॉन्सन्ट्रेट नाही केलं. तेव्हा मनामध्ये असं विचार सुद्धा नाही. मनमौजी म्हणजे एकदम रिलायबल लाईफ मी जगलो. तर मला म्हणजे असं कधीच वाटलं नाही की हार्डवर्क करण्याची वेळ आपल्यावर येईल असं वाटलं. आणि घरच्यांनाही वाटलं की थोडं अभ्यासात बरं आहे, काहीतरी करल. पण थोडस पुढे चालून ज्यावेळेस जबाबदाऱ्या पडत गेल्या म्हणजे एखाद्या गोऱ्यावर जसं आपण नवीनच सुरुवात टाकतो त्याला झोपण्यामध्ये, तो हळूहळू त्याचा प्रवास रुटीन चालत जातो. तसा माझा प्रवास थोडासा हार्डवर्क कडे वळत गेलाय. पण बालपण बालपण एकदम नियोजित केलं, एकदम आई काही जुन्या वडिलांकडे. आठवणी गावाकडल्या सांगता येईल अशा? जुन्या आठवणीमध्ये आम्ही एक क्रेज होता गावामध्ये असताना, एक क्रेज होता की आर्मी भरती, पोलीस भरती असा क्रेज होता. आणि माझे काका मामा हे तरुण वयात असताना ते प्रयत्न करायचे. मग आम्ही पण त्यांच्या सोबत रनिंगला जाणं, जिम मारणं, मॉर्निंग वॉक करणं या सगळ्या गोष्टी करायचो. ते बी आर्मी जे ट्रेनर सारखे आमच्या ट्रेनिंग घ्यायचे. बहुतेक वेळा आम्ही सकाळी 4 वाजता रनिंग करून शेताकडे आमची एक विहीर होती, त्याच्यामध्ये पोहण्यासाठी जातो. तर जनरली आम्ही म्हणजे अंधारातच पोहायचो. आणि एक दिवस असंच एक तुम्ही सांगितलं एक आठवण सांगायची म्हणून मी सांगतोय. एक दिवस आम्ही दुपारी पोहण्यासाठी गेलो त्याच विहिरीवर. किमान 5 फुटाचा लंबा साप त्या विहिरीमध्ये ऑलरेडी होता. आम्ही त्या सापासोबत रोज पोहायचो. माहिती नव्हतं आणि पाणी हलतं अंधारामध्ये, ते सापासारखं दिसतं, काही माहिती नाही साप आहे काय काय. पोहायचं. एक दिवस दुपारी गेलो पोहायला, पहिली उडी मारली, सापाजवळच मारली, तो दिसला आणि घरी येऊन ताप आली. त्याच्यानंतर आम्ही परत कधी पोहायला गेलो नाही, बंद झालं पोहणं. बंद झालं. अशा प्रकारे आम्ही खूप केले. शाळेतली काही आठवणी सांगता येईल मित्र म्हणजे जुने? आज त्यांची आठवणी ती जुन्या मित्रांची, शाळेच्या मित्रांची. शाळेमध्ये खूप चांगले मित्र भेटले, खूप जिवलग भेटले, खूप प्रेम करणारे आजही माझ्या सोबत आहे. ग्रुपवर आम्ही कनेक्ट आहोत. पण एक आठवण खूप कडवट आहे, जिनं मला एक टर्निंग पॉईंट दिला माझ्या आयुष्यासाठी. ती आठवण अशी की वर्ग भरलेला असताना म्हणजे माझ्या वडिलांचं आणि क्लास टीचरचं काही बोलणं वगैरे झालं असं. जसं मी मगाशी सांगितलं की मी एकदम रिलायबल लाईफ जगलोय, म्हणजे कोणत्याच गोष्टीकडे जबाबदारी बघितलं नाही. तर वडिलांना भीती असायची की हा पुढे चालून जबाबदारी घेऊ शकतो नाही घेऊ शकत, काय करायला आयुष्यात. त्या हिशोबाने ते सरांशी बोलले. क्लास भरलेला असताना वर्गामध्ये मौज करत होतो, गप्पा करत होतो. सर आले, उभे राहिलो आणि सर बसायचं सांगितलं. बसल्यानंतर सरांनी मला उभं केलं वर्गामध्ये आणि एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नानं माझं म्हणजे आयुष्यच बदलून टाकलं. मला विचार करण्याला भाग पाडलं की आता काय करणार. सरांनी प्रश्न हा एक साधा होता आणि मी एक फॅब्रिकेटर म्हणजे जे सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा मुलगा. मला थोडंफार तरी फॅब्रिकेशन मधलं माहित असावं असं. पण सरांनी एक प्रश्न विचारला की किती इंचाचा 1 फूट होता पूर्ण वर्गामध्ये. त्यावेळेस सर मला सांगताना लाज वाटायला पाहिजे, पण मी आता ती सांगणार की मला खरंच माहित नव्हतं की किती इंचचा हा 1 फूट असतो. आणि हा प्रश्न माझ्या वर्गामध्ये मी 10वीत असताना विचारला. त्यावेळेस मी नवीन तारुण्यामध्ये होतो. खूप गोष्टी डोक्यांना म्हणजे विचारातून मनाला लागण्यासारख्या होत्या. मला जमलं नाही. पूर्ण वर्ग माझ्याकडे बघत होता आणि माझी ओळख सरांनी करून दिली तेव्हा परत एकदा की हा एक फॅब्रिकेटरचा मुलगा आहे, त्याचे वडील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे. ज्या बेंचवर तुम्ही बसले हे यांच्या शॉपमध्ये तयार झालेले. आणि या मुलाला किती इंचचा 1 फूट हे माहिती. सर त्या दिवशी मला जर कोणी 10-12 माणसांनी मारलं बी असतं ना तर लागलं नसतं. तर हे शब्द जसे लागले ना ते खूप त्यांनी मला भाग पाडलं. मी घरी गेलो, दप्तर फेकलं, पप्पाकडे गेलो, मला आजपासून तिथं काम करायचं. ते एक कलाटणी भेटली जीवनाला. तिथून पुढे मी शॉपमध्ये थोडस वेळ द्यायला लागलो, जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करू लागलो. कशाने काय होतंय आयुष्यामध्ये, काय करावं लागतं, सगळ्या गोष्टी मग विचार करणं स्टार्ट. ही एक आठवण माझी आहे जी आयुष्यभर मी
टर्निंग पॉईंट हा सरांचा एक टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यात. Turning point आहे. या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेऊ, परत पुन्हा येऊ आपल्या या मोकळ्या संवाद मध्ये. तोपर्यंत अरे छोटू, हे सगळे एवढे यशस्वी कसे झाले असतील? प्रत्येक यशस्वी माणसामागे अशी एक गोष्ट असते जी जगाला कधीच माहिती नसते. पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश आणि मेहनत फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच कोबापूरकर YouTube चॅनल घेऊन आलंय मोकळा संवाद. तुमच्या संघर्षाची खरी गोष्ट आता संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. बालपण झालं, बालपणामध्ये एक जो काही टर्निंग पॉईंट ठरला, पण तो तरुणपण हे उलट्या पाखरासारखं असतं आणि तरुणपणात गेल्याने तो जोश तो कायम राहिला की कुठे शांत झाला असं वाटतं. नाही. मी एक मानतो सर, जसे तुम्ही बाल अवस्थेतून तरुण अवस्थेमध्ये जाता, तर जसं सूर्य प्रथमतः आपण बघतो तो एक कोमल फुलासारखा असतो, तसं तो तेजोमय होत चालतो. दुपारच्या प्रहारामध्ये तो अधिक तेजोमय होतो, त्याच्याकडे आपण बघू सुद्धा शकत नाही. तशा प्रकारचं हे आयुष्य आहे. माझा जो जोश आहे, माझं म्हणजे काय जनरली सगळ्यांचाच, तो वाढत जातो. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तो जोश, ते क्षमता, या सगळ्या गोष्टी आहे ना एका योग्य दिशेनं वापरावं असं एक असतं. सगळ्यांनी ते वापरायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आयुष्याला घडवण्याच्या मागे बालपण आणि तरुणपण हे महत्वाचा टप्पा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन झालं की आपलं आयुष्य सुकर होतं, याच्यावर विश्वास आहे. हो, बिलकुल सर. आपण जे कष्ट करतो आयुष्यामध्ये, ज्या गोष्टी आपल्या समोर नव्याने समोर येत राहतात, एक चॅलेंज सारखे ते येत असतात. तर ह्या चॅलेंजचा आपण स्वीकार केला पाहिजे. पळवाट त्याच्यामधून बी भरपूर असतात, त्या निवडायच्या नसतात. आपल्याला जो एक म्हण आहे की धोपट मार्ग हा कधी सोडायचा नसतो. त्या याने आपण चालून आपलं आयुष्य यशस्वी करू शकतो असं मला माझं मत आहे. बालपण आणि तरुणपणातील जो महत्वाचा जो घटक असतो, जे आपले मित्र असतात, ते जे बालपणाकडून आपल्याला तरुणपणाकडे घेऊन जातात, त्यावेळेसचा काही मित्र म्हणजे तो परिवार आणि आज त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट, किती फरक वाटतो आजच्या मैत्रीमध्ये आणि त्या काळच्या मैत्रीमध्ये? खूप मोठा फरक पडलेला आहे. माझे बालपणीचे जे मित्र खूप वेळ आम्ही सोबत घालायचो, म्हणजे फ्री टाइम ज्याला म्हणतो, छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करणं. इव्हन आम्ही फक्त झोपण्यासाठी घरी जायचो, तर संपूर्ण काळ, संपूर्ण वेळ आम्ही सोबत असायचो. आजची परिस्थिती तशी नाही आहे. आज आम्ही एक वेगवेगळ्या मार्गाने सगळे निघालो. प्रत्येक सण व्यस्त आहे, बिझी आहे आपल्या शेड्यूल मध्ये, तरी थोडा वेळ काढून एकमेकांशी बोलतो. पण तो पुरेसा मला असं वाटत मिस नाही. करता बालपण खूप जास्त, आणि मित्र? खूप जास्त मिस करतो. माझे बालपणचे मित्र काही वैयक्तिक असे बोटावरचे जे असतात, ज्यांना आपण जिगरी म्हणतो, जिगरी ते आहे आजही कॉन्टॅक्ट आजही कॉन्टॅक्ट आहे. त्याच्यातून दुर्दैवी काही 1-2 मित्र वारले माझे. तेच मी जे प्रमाणे मी सांगितलं की 2 रस्ते समोर येतात, एक चांगला आणि वाईट. त्यातला त्यांनी वाईट रस्ता निवडलाय आणि व्यसनाधीन झाले, आयुष्य संपवलं. पण ते त्यांना मी आजही मिस करतो. ही मुलाखत तुमचे मित्रही बघणार असेल तर एक मित्रांना काय सांगू शकता? मित्रांना मी हेच सांगेल की आपण सर्वजण आपापल्या शेड्यूल मध्ये, संसारामध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रत्येकांशी एक नातं असतं, ज्याला आपण एका हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये जपून ठेवायचं असतं. परत व्यवसाय, पैसा कमवणे, शेड्यूल. अरे छोटू, हे सगळे एवढे यशस्वी कसे झाले असतील? प्रत्येक यशस्वी माणसामागे अशी एक गोष्ट असते जी जगाला कधीच माहिती नसते. पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश आणि मेहनत फार कमी लोकांना माहिती असते. हे आयुष्य परत येत नाही आणि परत म्हणूनच कोबापूरकर YouTube चॅनल घेऊन आलंय मोकळा संवाद. तुमच्या संघर्षाची खरी गोष्ट आता संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
जीवनातील एखादा खडतर प्रसंग आज सांगावासा वाटतो? तसे काही जास्त खडतर प्रसंग आले नाही आयुष्यामध्ये, पण जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले काही खडतर प्रसंग त्यांची तुम्ही समाजाशी शेअर करणं बी गरजेचे आहे. की एखादा प्रसंग आयुष्यामध्ये येतो की ज्यावेळेस तुम्ही आर्थिक परिस्थितीला सामोरे जाता, अनअपेक्षित अशा गोष्टी ज्या तुमच्या समोर येतात की त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी तयार नसता आयुष्यामध्ये, ते आल्यानंतर ज्या अडचणी उभ्या राहतात, अशाही अडचणी माझ्याही आयुष्यामध्ये आल्या होत्या. आम्ही जालन्यात राहत असताना, जालन्यामध्ये माझं संपूर्ण शिक्षण झालं आणि ज्यावेळेस आम्ही गावाकडे आले असताना थोडं ग्रामीण भागामध्ये खूप सुविधांचा अभाव होता, सर्व गोष्टी काही अवेलेबल नव्हत्या आणि जालन्यामध्ये असताना सगळ्या गोष्टी मुभा होती आपल्याला, म्हणजे सर्व काही व्यवस्थित होतं आणि आपण खूप म्हणजे पैशाच्या आर्थिक टंचाईलाही समोर गेलो आहे. एखाद्या वेळेस असं आलं की जवळ पप्पांच्या 1 रुपया नाहीये आणि त्याला प्रत्येकाला मोकळं खर्च करण्याची सवय लागलेली असते. तर त्यावेळेस माझे जे छोटे बहीण भाऊ आहे त्यांनी काही मागितलं असेल तर त्यावेळेस देण्याची क्षमता माझ्या वडिलांमध्ये नव्हती. तर त्यांच्या चेहऱ्यावरचे जे इन्स्पिरेशन, जे भाव बघितले ते आजही टोचतात की हातबल झालेला जो व्यक्ती असतो की आज आपल्याकडे काही नाही आणि आपण आपल्या मुलांची कोणती गोष्ट पूर्ण करू शकत, त्यावेळेस ते माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं. मी बघितलं, मी थोडं मॅच्युअर होतो त्यामुळे मी काही जास्त डिमांड करत नव्हतो. माहिती होती की आज पप्पाकडे पैसे नाही, जाणीव असते. जाणीव आहे, तेव्हा मी काही मागितलं नाही. पण बहीण भाऊ छोटे होते, त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नव्हती, माहिती नव्हतं, तर त्यांनी काही मागितलं तर पप्पा देऊ शकले नाही आणि ज्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचे इन्स्पिरेशन भाव बघितले त्यावेळेस मला खूप जास्त त्रास झाला. तुम्ही मोठे घरात, मी घरामध्ये मोठा मोठ्या व्यक्तीची आयुष्यामध्ये असे प्रसंग येतातच आणि जो म्हणजे कमी वयामध्ये लवकरच मॅच्युअर होणं एक मोठ्या मुलाकडून, आणि ती प्रत्येक परिवारातील प्रत्येक मोठ्या मुलाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग असतात, कारण तो वडिलाशी आई वडिलाची प्रसंग म्हणजे परिस्थिती लगेच कॅचअप करतो, कारण त्याला ते दिसत असतं. तो थोडा वयानं मोठा असले आणि जे लहान हे बहीण भाऊ असतात त्यांना ते तेवढी माहिती नसते, समज नसते, परंतु जो मोठा मुलगा असतो त्याला ती समज आलेली असते आणि निश्चितच आई वडिलाच्या संसाराला हातभार लावण्याचं काम तो करत असतो. आणि निश्चितच तर हे जे काही तुम्ही आपला व्यवसाय इथं सुरू केला त्यावेळेच्या काही अडचणी? खूप मोठ्या अडचणी, एक नाही अशा मोजत गेलं तर भरपूर अडचणी समोर येतील. पण त्यातल्या काही मोजक्या अडचणी अशा सांगतो की ज्यावेळेस मी शॉप चालू केलं, प्रथमतः मी ज्यावेळेस मी काही नाही, गावाकडनं फक्त एक वेल्डिंग मशीन, एक ग्राइंडर आणि एक ड्रिल मशीन आणि काही हातोडी, काही राव मटेरियल घेऊन आलो होतो. तर मुळात घरातूनच विरोध चालू होता. मामा म्हणायचे की अरे यार, तू इथे एवढे मोठे मोठे शॉप आहे, एवढे एक्सपर्ट कारागीर आहे, तू कसा टिकशील याच्यामध्ये? तर मला कॉन्फिडन्स होता की मला काम येतं, मी करू शकतो, आपल्याकडे वेगळं काहीतरी आहे, वेगळं आहे, आपल्याकडे स्किल आहे. पण इथली परिस्थिती थोडी वेगळी होती. म्हणजे गावाकडं जे अवजार बनायचे, जे रेलिंग, स्ट्रीट, दरवाजे, ते पॅटर्न वेगळं होतं. ग्रामीण भागामध्ये तुम्ही बैलगाड्या, ते झू वगैरे, हे पुरे शेती अवजारे बनवायचे आणि इकडं इंडस्ट्रियल एरियामध्ये आल्यानंतर तुम्ही लॅडर्स, रेलिंग, स्ट्रीट, स्लायडिंग गेट, स्लायडिंग विंडोज, या सगळ्या गोष्टी, हे सगळं माझ्यासाठी नवीनच होतं. तरी मी याच्यामधनं शिकत गेलो. शिकता शिकता मला हे सगळ्या गोष्टी जमत गेलं आणि बऱ्यापैकी आज स्टेबल आहे. व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेलं आहे? नाही, माझं सर्व प्रशिक्षण माझे गुरु, माझे वडील आहेत, त्यांच्याकडे घरातूनच मला पूर्ण शिक्षण भेटलं. काय स्वप्न आहे किंवा जे असं वाटतं की आता म्हणजे अधुरा आहे अजून किंवा अपूर्ण आहे, ते त्याच्यासाठी प्रयत्न आहे की किंवा स्वप्न काय आहे? माझं अपूर्ण स्वप्न एकच आहे आणि ते मी खूप म्हणजे जेव्हा समज आली त्यावेळेस पासूनच ते मनामध्ये धरून ठेवलेलं आहे की एक स्टेबल लाईफ, ज्याच्यामध्ये आई वडिलांना सुख, त्यांना असं वाटलं पाहिजे की आज आपला मुलगा यशस्वी झालेला आहे, त्यांचं आयुष्य सुखात, ते सुखात, हेच माझं एक अंतिम ध्येय आहे, मला असं वाटतं. समज या नवीन व्यवसायात येणारे जे काही आता ते जे तरुण बघितले तुम्ही, इंडस्ट्री एरियामध्ये 12-12, 14-14 तास काम करतात, त्या तरुणांसाठी काय संदेश द्याल त्या माध्यमातून?
मला माझ्या एक तरुण मित्रांना जे आज 12 घंटे 8 घंटे ड्युटी करतायत, भरपूर मित्र आहेत कंपनीमध्ये. ते सांगतात की काय प्रॉब्लेम्स असतात कंपनीमध्ये, कसं काम करावं लागतं. आणि स्वतंत्र व्यवसाय आणि कंपनी याच्यामध्ये भरपूर फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही कंपनीला 5,000चं काम करून देत, त्यावेळेस कंपनी तुम्हाला कुठे 1,000 रुपये किंवा 800 रुपये देत असते. मला असं वाटतं तुमचा शॉप तुमच्यासाठी एक अचिव्हमेंट आहे, ज्याच्यात तुम्ही काहीही तुमचं ध्येय साध्य करू शकता, कमवू शकता. खूप मोठा व्यापक असं मार्ग असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप संध्या असतात आयुष्यात कमवण्याच्या, भेटण्याच्या. तर मुळात आपण एक नवीन मार्ग निवडावा आणि त्याच्यावर चालण्याचं सातत्य. भरपूर लोक व्यवसाय रोज टाकतात आणि थोड्या दिवसात ते बंद होतात. काय तर कारण असू शकतं बंद? सातत्याचा हवा. सर काय होतं की आज मेंटॅलिटी अशी झाली की मी आज व्यवसाय टाकला की मला उद्यापासूनच खूप मोठं बेनिफिट व्हावं, खूप मोठे पैसे यावे, मी लगेचच श्रीमंत व्हावं, महिना 2 महिने माझ्याकडे फॉर्च्युनर यावी, बंगला व्हावा, मोठा शॉप व्हावं, कंपनी व्हावं. असं होत नसतं. याच्यासाठी तुम्हाला खूप काही ज्याला त्याग म्हणतो आपण, त्याग कसला तर आपल्या काही ज्या गोष्टी आहेत, छंद आहेत, त्यांना मागे टाकावा लागतो. तुम्ही कंपनीमध्ये जर 8 घंटे काम करत असाल तर ती कंपनीसाठी. तुम्ही जर एखादं छोटंसं दुकान टाकलं तर त्या दुकानामध्ये तुम्ही 14 तास जरी काम करताय, 15 तास जरी काम करताय, तर ते तुमचं आहे. त्याचं ऑल ओव्हर जे बेनिफिट आहे, जे प्रॉफिट आहे, ते तुमचं आहे, कंपनीचं नाही. कंपनीमध्ये तुम्ही ओव्हर टाइम करता, तुम्हाला ओव्हर टाइमचे पैसे भेटतात, सगळ्या गोष्टी होतात. पण जर तुम्ही सातत्य ठेवलं, आलेल्या चॅलेंजला समोर गेले, खूप मोठे प्रॉब्लेम्स येतात समोर. प्रॉब्लेम्स असे असतात की पैशाची अडचण असते, कधी कधी निवड मनामध्ये तयार होतो की आपण करू शकतो की नाही करू शकत, होईल की नाही होईल, भीती मनामध्ये असते. लोक काय म्हणतील, हसणारे लोक भरपूर असतात. तुम्ही एखादा आस्थापन टाकताय, एखादं दुकान टाकताय, टाकल्यानंतर ते चालतं नाही चालत, सुरुवात अशी असते. मी लोकांचं नाही सांगत, माझं उदाहरण सांगतो. मी एक छोटंसं फेब्रिकेशन चालू केलं होतं, एक वेल्डिंग मशीन होतं, ते ग्राइंडर होतं. भरपूर लोक हसत होते. 2-3 महिने माझ्याकडे टाका मारण्यासाठी सुद्धा कोणी आलं नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणी असेल तो हतबल होतो किंवा त्या गोष्टीला क्लोज करतो, बंद करतो आणि 8 घंटे 12 घंटे निवडतो, समोर चालले जातो. पण सातत्य हे महत्वाचं असतं. येणारा काळ तुमचा असतो, तुमच्यासाठी असतो आणि तो तुम्ही आणायचा असतो, तो काही येत नसतो. स्वतःच्या व्यवसायामध्ये संयम हा फार मोठा गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि तो गुण जर तुमच्यात नसेल तर तुम्ही व्यवसायामध्ये टिकून राहू शकत नाही. आणि सातत्य ठेवणं हे व्यवसायासाठी खूप महत्वाचं असतं. असं म्हणतात की स्वतःचा व्यवसाय हा 24 तासाची ड्युटी आहे. कारण आपण जर स्वतःसाठी 24 तास देऊ शकलो, व्यवसायाला जर 3 वर्ष जर तुम्ही जीव लावला, तर व्यवसाय आपल्यासाठी पुढे आपले मार्ग सुकर करत असतो. आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला वानखेडे साहेब हे सांगतात की कंपनीच्या किंवा छोट्या मोठ्या नोकरीच्या मागे न लागता एक छोटासा व्यवसाय आपण निवडला पाहिजे, ज्याच्यात आपण स्वतः मालक असतो. सर, जीवनामध्ये जो काही आज संदेश आहे तुम्ही या तरुणाला देताय की स्वतःचा व्यवसाय सुरू करा, परंतु वाटतं तेवढं सोपं वाटतो हा मार्ग? नाही, अडचणी तर असणारच ना भरपूर. आता माणूस आयुष्यामध्ये येण्यासाठी 9 महिन्याचा त्याला कालावधी वाट बघावं लागतं, बोलण्यासाठी 2.5 वर्षाचा काळ द्यावा लागतो. कोणतीच गोष्ट सर तुम्ही प्लॅन केले तुम्हाला फळ देत नाही. तुम्ही रोप लावलं तर तुम्ही म्हणता मला उद्याच फळ खायचं, तर शक्य नाही. तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो. वेळ देणं ही एक प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया. तसं आपण लक्षात ठेवायचं की एखादी गोष्ट जर आपण चालू करतो, एखादं वड्याचं दुकान चालू करतो, तर कस्टमरना माहीत होण्यासाठी देखील तुम्हाला तिथं काम करावं लागतं, तुमची पब्लिसिटी करावं लागते. त्या सगळ्या गोष्टीचं लक्ष याच्यामध्ये परिवाराचे साथ, परिवाराचं सहकार्य किती महत्वाचं? परिवाराचं महत्व खूप जास्त असतं याच्यामध्ये. भरपूर वेळा असेही प्रसंग आले की माझ्यासमोर एक नवीन काम आलेलं आहे आणि ते मला जमत नाही, मी आयुष्यात कधी केलेलं नाहीये. पण मी सपोज माझ्या वडिलांना ते विचारले की पप्पा हे काम तर मी कधी केलं नव्हतं, आता हे कसं करायचं. तर पप्पा मला फक्त एकच गोष्ट सांगितली, बेटा काम हे कामाचं गुरु असतं, तुम्ही ते करत जा, ते तुम्हाला येत जातं, तुम्ही शिकत जा, तुम्हाला समजत जात. तर हेच मला माझ्या घरच्यांकडनं भेटलेलं एक मेंटली सपोर्ट जो असतो, माझ्या आईकडनं, वडिलांकडनं माझ्या आयुष्यामध्ये घडण्यासाठी. माझ्या मोठ्या बहिणीचा खूप मोठा हात आहे, ती सदैव माझ्या पाठीमागं, तरी खंबीर नेतृत्व माझ्या बहिणीचं आहे.
म्हणजे कुटुंबाचं जे सहकार्य मिळालं ते जसे साथ त्याच्यापर्यंत तुमची आतापर्यंतची वाटचाल तुम्ही इथपर्यंत केली परिवाराच्या सहकार्याने. अजूनही काही लोक आहेत ज्यांनी मला मदत केली आहे. माझ्या मामांची मुलं आहेत, माझे मामा आहेत, मामी आहेत. या लोकांनी मला खूप मदत केली. मी इथं असताना माझ्याकडे सुविधा नव्हत्या, साधनं नव्हते. सपोज गाडी नव्हती, कुठे जायचं तर खूप वेळा माझ्या मामाच्या मुलांनी मला खूप मदत केली. त्यांना मी विसरू शकत नाही. अजून काही व्यक्तींना थँक्स म्हणायचं असेल तर तुम्ही या माध्यमातून म्हणू शकता, कारण हा व्हिडिओ तुमच्या परिवाराच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. मी कोणाला थँक्स म्हणायचं राहून गेला असेल तर तुम्ही या माध्यमातून म्हणू शकता. मी खूप लोकांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला खूप मदत केली. काहींची नावं मी घेणार नाही, पण प्रत्यक्षात त्यांनाही सांगू शकतो की जर तुम्ही मदत केली नसती तर कदाचित माझं इथं स्टेबल मी नसतो. मला एक दिशा तुम्ही लोकांनी दिली, सर्वांनीच. प्रत्यक्ष काही मित्रमंडळी, सिद्धार्थ सर ही माझे खूप जवळचे मित्र आहे, खूप जुने संबंध आहेत. आम्ही खूप अडचणी शेअर केल्या एकमेकांशी. काही नवीन सुरू करायचं असलं, सरांचा हा पहिलाच प्रयोग नाहीये, या अगोदर खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि मी त्यांचा एक मोठा फॅन आहे सरांचा, की त्यांना माझी इन्स्पिरेशन आहे ती की सर यांच्यामुळेच मला काहीतरी नवीन भेटतं शिकायला. नाही, आपल्या मनाचा मोठेपणा आहे वानखेडे साहेबाचा, कारण आम्ही त्यांचे कष्ट बऱ्याच दिवसापासून बघतोय. त्यांची कामाप्रती असलेली आत्मीयता ही त्यांच्या यशाला मला वाटतं त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, आणि त्यांची चिकाटी ही फार महत्वाची आहे. बाहेरचे जरी थोडस सपोर्ट करत असले तरी पण स्वतःचे जे काही गुण असतात ते म्हणजे चिरूनच तुमच्यात होते, आणि तुम्ही परिस्थितीला फाईट दिलात आणि ह्या आजपर्यंत त्याच्यावर पोहोचला. सर, एकच रॅपिड फायर प्रश्न आहे, एक कन्फ्युजन करणारे प्रश्न आहे, उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. समाज की येणारे ग्राहक कोण महत्व? सर, व्यवसाय करत असताना समाज आणि ग्राहक आपण जे म्हणतो बरोबर, तर ग्राहक हा ग्राहकासारखाच बघावा लागतो. त्याच्यामध्ये समाज बघून चालत नाही. आणि समाज ही एक मूळ संज्ञा जी हे सामाजिक जीवनामध्ये ठीक आहे की सामाजिक उपक्रम असतात, समाजासाठी देणं घेणं, हे सगळ्या गोष्टी वेगळा भाग झाला. व्यवसाय हा एक वेगळा भाग झाला. जर सपोज आता एक छोटं उदाहरण सांगतो की कास्ट वाईज जर आपण विचार केला तर एक मुस्लिम समाजाचं दुकान आहे. तर मुस्लिम लोकांनी जर हा विचार केला की 2 दुकान आहे, एक मुस्लिम आहे आणि एक बौद्ध समाजाचं आहे, आणि मुस्लिम समाजाने जर विचार केला की मला मुस्लिमकडेच जायचं, बौद्ध समाजाने जर विचार केला की मला बौद्धांकडेच जायचं, तर मला नाही वाटत की कोणताही व्यवसाय हा यशापर्यंत पोहोचू शकतो. किंवा समाजाचं हिच्यामध्ये नुकसान आहे, भरपूर नुकसान आहे. समाजाचा याच्यामध्ये फायदा नाही. समाज हा वेगळा भाग झाला आणि व्यवसाय हा वेगळा भाग झाला. जर तुम्हाला कोणी उत्तम क्वालिटी देत असेल तर मुळातच त्या माणसाकडे जाणं गरजेचं आहे. चांगली सर्व्हिस देत असेल तो कोणत्याही कास्टचा असो, जर तुमच्याकडे कस्टमर आलं तर तुम्ही ज्यावेळेस मी काम करत असताना माझ्याकडे बौद्ध समाजाचं ग्राहक आलं आणि मी जर त्याला म्हटलं की तुम्ही आपल्या कास्टचे म्हणून मी तुमच्याकडे पैसे कमी घेतो, तर हा समज चुकीचा आहे. तो एक चांगला व्यवसाय उभा नाही करू शकत. त्यासाठी समाज हा वेगळा विषय ठेवायचा आणि व्यवसाय हा वेगळा विषय मिक्स यांना मिक्स नाही. आताची जी काही परिस्थिती आहे ती असं वाटत नाही की त्याच परिस्थितीवर त्याच पाऊल वाटण्यात चाललेली आहे. सर, आपण जुन्या चालीने चालतो म्हणून कदाचित आपण समाजाला धरून आहे. समाजाचं हित आणि समाज यशस्वी तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो एक चांगले तरुण उभे करून तो व्यवसायाकडे वळतील आणि चांगले संस्कारामध्ये घडतील. चांगल्या विद्यालयामध्ये जसे चांगले विद्यार्थी घडतात तसे चांगल्या समाजामध्ये चांगले तरुण घडतात. तर मला असं वाटतं की समाज आणि व्यवसाय यांना कधी मिक्स होऊ नये. पुन्हा एकदा लहान झालं तर काय होऊ वाटतं? लहान झालं तर मला परत एकदा माझ्या वर्गामध्ये बसायची इच्छा आहे की मी परत वर्ग पहिल्यामध्ये असेल. माझ्या आवडीचे सर जे पडिवार सर आहे त्यांनी मला खूप जीव लावलेला आहे. म्हणजे एक तो दिवस ज्यावेळेस पप्पांनी मला शाळेत सोडलं होतं तो आठवतो. सगळ्यांनाच आठवत असं, मला खूप जास्त आठवतो. जसे जसे पप्पा दूर दूर चालले होते, मी पहिल्यांदाच वर्गामध्ये बसलो होतो. आई पप्पांना सोडून पहिल्यांदाच कुठेतरी एका खरीवर घालायचं होतं. खूप रडलो. रडत असताना
काही चांगली मुलंही शेजारी बसलेली होती, त्यांनी रे रोड नको जाऊ दे, आणि सरांनी खूप जीव लावला. तिथून पुढं मग सर खूप माया करायचे, शिक्षणही तशी द्यायची, चुकलो तर दंडही द्यायची. तर पुन्हा एकदा बालपणात पुन्हा बालपणात जायचे. शाळेत जायचे राहिले नाही. तर हे होते आपल्या आनंद फॅब्रिकेशनचे ओनर दीपक वानखेडे साहेब. यांच्यासोबत आपण मोकळा संवाद या सत्रामध्ये त्यांच्यासोबत मोकळ्या गप्पा मारल्या. त्यांचे संघर्ष, त्यांचे स्वप्न, त्यांचे केलेला आजची वाटचाल हे आपल्याला प्रेरणादायी ठरेल. अशाच प्रेरणादायी नेतृत्वाला बघण्यासाठी कोल्हापूरकर वायटी चॅनल याला सबस्क्राईब करायचं, लाईक आणि शेअर करायचंय. सर नमस्कार, धन्यवाद सर, तुम्ही आपण इथं आलात, मला वेळात वेळ देऊन आपण मुलाखत दिली आणि आमच्यासोबत मनमोकळे असा संवाद साधला. त्याबद्दल वायटी ग्रुप चॅनल तर्फे तुमचं पुन्हा एकदा आभार आणि मी माझं आनंद टेक्निकल्स आणि वानखेडे परिवारातर्फे आपलं हार्दिक स्वागत करतोय, आभार मानतोय की आपण मला आपल्या एवढ्या मोठ्या मंचावर बोलवलं. आणि आपली ही जी वाटचाल, जी सुरुवात आहे ती बालावस्थेमध्ये ही पुढे चालून खूप मोठं काम करेल. एक क्रांती प्रथमतः एका ग्रामीण भागामधनं उठतीये. आपण सगळ्यांनी नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण चांगल्या गोष्टी हमेशा बनत नाही किंवा नव्याने सुरू होत नाही. ज्या झाल्या त्यांना सपोर्ट करायचा असतो, मोठं करायचं असतं. समाज चांगला घडतो, चांगले लोक घडतात, चांगले तरुण घडतात. मी एवढं सांगतो. धन्यवाद सर, तुम्ही आमचं मोटिवेशन खूप चांगलं केलं आणि खूप मोठी प्रेरणा याच्यातून आम्ही घेऊन याची कोल्हापूरकर वायटी चॅनलची वाटचाल पुढे चालू राहील. या पुढेही असेच खंबीर नेतृत्व, समाजाला दिशा देणारे नेतृत्वांना आपण या ठिकाणी बोलणार आहोत आणि त्यांची मुलाखत घेणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.